नमस्कार. सिम्पली स्पिरिच्युअल माझ्या या यूट्यूब चॅनलवर मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या एपिसोडमध्ये मी घेऊन आले आहे एक छान टॉपिक म्हणजे स्तोत्र मंत्रांची गरज का आहे? पुष्कळांना हा प्रश्न पडतो, की आपल्याला स्तोत्र आणि मंत्रांची काय गरज आहे? का ते वाचावी किंवा म्हणावी? तर ह्याच्या मागचं कारण आता मी सांगणार आहे. एरवी शास्त्र वगैरे न मांडणारी तरुण पिढी पर्सनल कम्प्युटरवर अँटीव्हायरस आवर्जून टाकतातच, कारण ती तांत्रिक गरज आहे. मग मानवी मेंदू तर त्या तुलनेत प्रचंड मोठा आहे. अगदी परम कम्प्युटर तोही अनेक ठिकाणी कनेक्ट होतो. हार्मफुल साइट्स अर्थात जागा जसे की स्मशान, काही दूषित जागा, बाधिक व्यक्ती, नकारात्मक व्यक्ती वगैरे वगैरे यांच्या संपर्कात आपण येतो. आपल्यामध्ये व्हायरस म्हणजे दोष येऊ नये, आपले तेजोवलय दूषित होऊ नये म्हणून आपण कोणता अँटीव्हायरस टाकतो? तर याचं उत्तर समोरच आहे. आपण म्हणणारे स्तोत्र, मंत्रजप हे आपले अँटीव्हायरस. मंत्रांचा अर्थ समजला काय व न समजला काय? कम्प्युटरचे अँटीव्हायरस प्रोग्रॅमिंग तरी कुठे समजते आपल्याला? पण ज्याला समजते त्याने सांगितले, की आपण मुकाट ऐकतो व चालवतो. समजो अथवा न समजो ते तर काम व्यवस्थित होते. मंत्र स्तोत्रांचे, जपाचे तरी वेगळे काय आहे? सकाळ संध्याकाळ आपले आवर्तन स्कॅन करत राहायचे, व्हायरस आपोआप जातात. जसे सतत ऑनलाईन राहून काम करणारे जे पीसी असतात त्यांना स्ट्रॉंग अँटीव्हायरस लागतो, तसेच विशेष साधना करणाऱ्या साधकांना विशेष न्यासोक्त कवच असावंच लागतं. तेव्हा ना पीसी व मानवी शरीर आणि अँटीव्हायरस व स्तोत्र मंत्र यातील साम्य आपण जाणलेच असेल. त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचं ऐकावं व तो प्रोग्राम रन करावा एवढंच आपण करत राहावं, मग चिंता काय? आणि दुर्लक्ष करत गेलो तर एक वेळ अशी येते की फॉर्मॅट करावं लागतं. पण शरीराला, मनाला फॉर्मॅट कसं करणार? मग उद्भवतात समस्या, आजार, अडचणी आणि शेवटी काय? रोजचं स्कॅनिंग अर्थात नित्यपाठ आणि आपल्या सद्गुरूंनी दिलेले नामस्मरण, नित्यसेवा ही केली तर हार्मफुल साइट्सला भेट देताना आपलं संरक्षण होतं. शुचिर्भूतता सांभाळली जाते आणि आपलं शरीर, मन हे नक्कीच छान सुरक्षित राहतं. तर असा एक छान माझ्या वाचनात आलेला हा एक आर्टिकल होता. तो मी विचार केला, की माझ्या ऑडियन्स बरोबर पण मी शेअर करू. म्हणून मी हा एक ऑडिओ एपिसोड बनवला आज. तर तुम्हाला कसा वाटला? तुमच्या कमेंट्स आणि मेसेजेसद्वारे नक्की मला कळवा. आणि सिम्पली स्पिरिच्युअलला जसं तुम्ही प्रेम देताय, जसा छान प्रतिसाद देता आहात, तसंच देत राहा. आणि तुमचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी नेहमी असू द्या. आणि पाहत रहा सिम्पली स्पिरिच्युअल. नमस्कार.